असं आहे की माजी कृषी मंत्री, माजी क्रीडा मंत्री, राष्ट्रवादीचे माननीय माणिकराव कोकाटे यांना सुप्रीम कोर्टाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिलेली आहे आणि त्यामुळे सत्याचा विजय झालेला आहे. सत्यमेव जयते. सुरुवातीपासूनच न्यायव्यवस्थेवर आम्हाला संपूर्णपणे विश्वास होता आणि आज सुप्रीम कोर्टाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द होण्याचाही कुठलाही संबंध येत नाही. त्यांची आमदारकी देखील तशीच राहील. सध्या जो दिलासा माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे याचं आम्ही स्वागत करतो. मात्र पहिल्या वेळेला सदनिका लाटल्या प्रकरणात त्याच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. पहिल्या वेळेला धनंजय मुंडे असेल प्रकरणात आता माणिकराव कोकाटे कुठेतरी मंत्रिमंडळात असे जे आहेत ते लोक आहेत, त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील अनेक लोकांनी केली. असं आहे की विरोधकांचं कामच आहे की सत्ताधारी युतीच्या विरुद्ध वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या करणं. 1995चं ते प्रकरण होतं. त्या प्रकरणाची सुनावणी येता येता 2025 उजाडली. त्याच्यामध्ये जो काय न्यायालयाने निकाल दिला याचा सन्मान ठेवत त्या निकालाविरुद्ध कायदेशीर पद्धतीने ज्या काही कायद्याने आपल्याला संधी दिलेल्या आहेत याप्रमाणे त्यांनी पहिले मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली. तिथे त्यांना जामीन देऊन त्यांच्या अटकेला स्थगिती देण्यात आली. आज सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी न्याय मागितल्यानंतर सुप्रीम कोर्टाने थेट त्यांच्या शिक्षेला स्थगिती देऊन एक मोठा दिलासा माणिकराव कोकाटेंना दिलेला आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा निर्णय हा राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या संवादानंतर तो निर्णय घेण्यात आला आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीतला एक जबाबदार पक्ष आहे. अजित पवारांकडून म्हणण्यात आलं आहे की माणिकराव कोकाटेंची आमदारकी शाबूतच राहणार. दादांचा विश्वास आहे का वाटतं अपात्र ठरल्यानं नाही सुप्रीम कोर्टात पात्र ठरवलं आहे. अशी अनेक उदाहरणं देशात घडलेली आहे. अजित पवार म्हणतात सेशन कोर्टात इतक्या लवकर केस लागत नाही, पण इथं घडले असं त्यांचं म्हणणं. असं आहे की पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा संपूर्णपणे माननीय माणिकराव कोकाटे साहेबांच्या मागे खंबीरपणे उभा होता. कायदेशीर प्रक्रियेमध्ये योग्य प्रकारे त्यांनी दाद मागितली. खालच्या कोर्टाच्या निर्णयानंतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये मागितली, त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये मागितली आणि असे अनेक दाखले आहेत की खालच्या कोर्टाने शिक्षा दिल्यानंतर कधीकधी उच्च न्यायालय त्या शिक्षेला स्थगिती देतं, कधीकधी सर्वोच्च न्यायालय त्या शिक्षेला स्थगिती देतं आणि मग न्यायदेवतेवर विश्वास ठेवून तशा प्रकारचा रिलीफ हा त्या राजकारणाला मिळत असतो. तर मुंडेशांची भेट म्हणजे कावळा बसायला अंडी तुटाल असं अजितदादा म्हणतात. मंत्रिपद देण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे, मुंडेंना आधीच सांगितलं आहे असं पवारांचं. असं आहे की मंत्रिमंडळामध्ये कोणी असावं हा सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं मंत्रिमंडळामध्ये कोणी असावं हा सर्वस्वी अधिकार राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांचा आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादीच्या कोट्यातनं मंत्रिमंडळामध्ये कोण असेल याचा निर्णय अजितदादा आणि अजितदादाच घेतात. सर, मुलवा जमीन प्रकरणात पॉवर ऑफ अटेंडीमध्ये प्रत्येक कॉपीवर पाच पवार यांची सही आहे असं अंजली दमाने म्हणते आणि अजित पवार यांचा राजीनामा द्यावा अशी मागणी ते देखील करतात. असं आहे की त्यांचं नाव सन्मानाने घेतो. समाजसेविका अंजली दमानिया या सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असतील यांच्यावर राजकीय आरोप करत असतात. त्यांच्याकडे जे पुरावे असतील त्यांनी जी उच्चस्तरीय समिती नेमली आहे ACS रेव्हेन्यू विकास खर्गेजींच्या नेतृत्वाखाली त्यांच्याकडे ते द्यावेत. त्या वारंवार मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील भेट घेत असतात.
तिथे देखील त्यांच्याकडे जे पुरावे आहेत त्यांनी द्यावे. पण कायम प्रकाशझोतामध्ये राहण्यासाठी सनसनाटी आरोप करायचे, एका सिलेक्टिव्ह नॅरेटिव्हनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच नेत्यांवर, मग आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब असतील, बाकी मंत्री असतील, यांच्यावर सातत्याने आरोप करण्याची एक शृंखलाच त्यांनी सुरू केलेली आहे. लोकशाहीमध्ये त्यांच्याकडे जे काही पुरावे असतील ते त्यांनी त्या स्तरावर त्यांनी सादर करावे. सर, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आता येत आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये आपण जर पाहिलं तर, परंतु दुसऱ्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शरद पवार यांच्या पक्षाला ते फक्त 15 जागा ज्या आहेत ते मुंबईमध्ये देत आहे. कुठेतरी महाविकास आघाडीची नीव ठेवणाऱ्या शरद पवार यांच्या पक्षाला फक्त 15 जागा देणं हा कितपत योग्य आहे? त्यातच पाहायला गेलं की नवाब मलिक यांना विरोध करत आहे भाजप आशिष शेलार. त्यामुळे येणाऱ्या काळात पाहिलं तर कुठेतरी महायुती असेल या महाविकास आघाडीमध्ये मोठा फरक दिसून येणार आहे. असं आहे की महाविकास आघाडीमध्ये कशा प्रकारे महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी मुंबई महापालिकेच्या असतील, आजूबाजूच्या बाकी महापालिका असतील, ज्या काही सीट्स आहेत ह्याचं शेअरिंग कसं करावे हा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे त्याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक काही बोलू इच्छित नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री नवाब मलिक साहेब यांना पक्षांतर्गत जी मुंबई महापालिकेसाठी निवडणूक व्यवस्थापन समिती बनवण्यात आली त्याचं अध्यक्षपद देण्यात आलं. ज्यावेळेला जागा वाटपांची चर्चा होईल त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं आमचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब असतील, त्याचप्रमाणे आमच्या संपर्क मंत्री, महिला व बालविकास मंत्री कुमारी अदितीताई तटकरे असतील, हे पक्षाकडनं ती चर्चा करतील. नवाब मलिकांच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुंबई महापालिका निवडणुकीच्या व्यवस्थापन समितीचं अध्यक्षपद दिलेलं आहे आणि हा पक्षांतर्गत कुठला अधिकार, कुठली जबाबदारी पक्षाने द्यावी हा सर्वस्वी अधिकार माननीय अजितदादा पवार साहेबांचा. सर, लाडकी बहीण योजनाची केवायसी जी आहे ती 31 डिसेंबरपर्यंतची तारीख दिलेली आहे आणि आतापर्यंत फक्त 1,40,000 महिलांनी केवायसी केलेली आहे. तर उर्वरित ज्या 40 लाख महिला आहेत त्यांचा अद्यापही केवायसी झालेला नाही. त्यामुळे कुठेतरी ज्या 40 लाख लाडक्या बहिणी आहेत त्यांना कुठेतरी लाडकी बहीण योजनेचा लाभ जो होतो मिळणार. त्यामुळे फक्त निवडणुकीपुरती ह्या जुमला होत असणे का विरोधक म्हणायला लागले. असं आहे की महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. ज्या ज्या लाभार्थी महाराष्ट्रातील माझ्या माता भगिनी आहेत यांच्या अकाउंटमध्ये दरमहा 1,500 रुपये येतील. पहिल्या दिवसापासून विरोधकांनी ही योजना बंद होणार, काही जण महाविकास आघाडीतले तर थेट कोर्टामध्ये या योजनेच्या विरुद्ध गेले. पण महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीच्या वेळेला स्वतःचा जाहीरनामा घोषित केला, त्यावेळेला दरमहा 3,000 रुपये देऊ अशा प्रकारची घोषणा केली. मी महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या माता भगिनींना आश्वस्त करतो की महायुती सरकारमध्ये राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब असतील, ज्यांच्याकडे अर्थ व नियोजन खातं आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील आणि त्या विभागाच्या मंत्री कुमारी अदितीताई तटकरे असतील, कुठल्याही परिस्थितीमध्ये ही योजना बंद पडणार नाही. काही तांत्रिक अडचणी जर KYCसाठी येत असतील, 31 डिसेंबरपर्यंत ती मुदत दिलेली आहे, त्याबाबतचा निर्णय नक्कीच कॅबिनेट स्तरावर महायुतीचं सरकार घेईल. ठाण्यामध्ये महायुतीचं काही घडणं असं झालेलं आहे. शिवसेना आणि भाजपच्या वारंवार बैठकांचं सत्र जे आहे ते सुरू आहे. कुठेतरी युती होते की एकत्र लढायचं की स्वतंत्र लढायचं हा तोडगा अद्यापही निघाला नाही. त्यामुळे कुठेतरी जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये आळबेल कुठेतरी दिसून येते. तर आपण स्वबळाचा नारा दिलेला आहे, आपली तयारी कितपत आलेली आहे आणि जर महायुतीची शिवसेना आणि भाजप जर युती झाली नाही तर काही युती झाली तर काही इच्छुक जे उमेदवार असतील त्यांची पदं जी आहेत ती होणार. त्यामुळे काही तुमच्या संपर्कात काही आहेत का? असं आहे की ठाणे महानगरपालिकेपुरतं स्पष्टपणे बोलतो, महायुतीच्या दोन्ही घटक पक्षांकडनं म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीकडनं कुठल्याही प्रकारचं निमंत्रण महायुतीच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांना आलेलं नाही. जिल्हाध्यक्ष म्हणून नजीब मुल्ला यांनी पार्लमेंटरी बोर्ड बसवून 2 दिवस जवळजवळ 380
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आलेल्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. महायुतीमध्ये सन्मानपूर्वक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ठाणे महानगरपालिकेमध्ये दिल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये लढेल. अन्यथा 131 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही निवडणूक लढण्याची ताकद ठेवतो. सन्मानपूर्वक तुम्ही म्हणताय की जागा मिळायला हवी, त्यात सन्मानपूर्वक जागा नेमक्या किती मिळायला हव्यात अशी राष्ट्रवादीची अपेक्षा आहे? असं आहे ना की चर्चेला बोलवतील तेव्हा आम्ही आमचा आकडा सांगू ना. या क्षणापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांना युतीतील दोन्ही पक्ष शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या बैठका होत आहेत, पण आम्हाला कुठल्याही प्रकारचं निमंत्रण अजूनपर्यंत तरी आमच्या जिल्हाध्यक्षांना दिलेलं नाही. त्यामुळे स्वबळावर लढायची जर वेळ आली तर ती देखील संपूर्ण तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठाणे महानगरपालिकेपुरती केलेली आहे. सर, नगर परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. पाहिलं तर तुम्हाला देखील चांगलं यश मिळालं, मात्र काहींना दिग्गजांना फटका बसला. त्यापैकी वेगळे सुनील तटकरे कोकणातनं त्यांना गट राखताना आला, गोगावलेने तिथं बाजी मारली. पालघरमध्ये शिवसेना तर भाजप जे आहे ते बदलापूर आणि अमरनाथमध्ये आलेले आहेत. त्यामुळे नक्कीच कुठेतरी तुमचं देखील चांगल्या रँकमध्ये नंबर आला आहे. येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये पाहता ह्या युतीचा जो धर्म आहे पुन्हा पाळायला लागेल. असं आहे की विधानसभेला जे जनमत किंवा महाराष्ट्राच्या जनतेने जो कौल दिला तशाच प्रकारचा कौल आत्ता झालेल्या 288 नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने दिला. जवळजवळ 215 ठिकाणी महायुतीचे नगराध्यक्ष हे निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा देखील परफॉर्मन्स या निवडणुकीमध्ये चांगला राहिला. महायुती म्हणून जिथे जिथे शक्य होईल त्या महानगरपालिकेमध्ये महायुती म्हणून लढावं. जिथे एका पक्षाबरोबर युती करायची वेळ आली म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला समजा काही ठिकाणी शिवसेनेबरोबर युती करावी लागली तर तशा प्रकारची युती होईल. काही ठिकाणी भारतीय जनता पार्टीबरोबर करायला लागली तर तशी युती होईल. आणि महायुतीमध्ये जर कुठल्याच पक्षावर युती झाली नाही तर स्वबळावर देखील लढण्याची तयारी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करतो. तर संजय राऊत म्हणणं आहे तीच ईव्हीएम मशीन, तेच बटन, काहीतरी बदल करायला पाहिजे होता. असं आहे की लोकसभेला ज्या EVM मशीननी 48 पैकी 31 खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून आणून दिले, त्यावेळेला ती EVM मशीन अगदी चांगली होती. विधानसभेला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांसाठी विविध आलेल्या योजना याच्यामुळे दारुण पराभव झाल्यानंतर EVM असेल, मतदार याद्या असतील, याच्यावर दोष काढण्याचं काम किंबहुना खापर फोडण्याचं काम हे माननीय संजय राऊत सातत्याने करत आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला महायुतीचं सरकार जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब या तिन्ही नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली चालत आहे. त्या युतीच्या सरकारवर विश्वास हा महाराष्ट्रातल्या जनतेचा आहे. हे पुन्हा एकदा नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालावरनं सिद्ध झाले. तर त्यांचं म्हणजे निवडणुका जिंकण्याचा सरकारांचा अंदाज आहे. असं आहे की लोकशाहीमध्ये त्यांचं तोंड काय आम्ही दाबू शकत नाही. जनतेने दिलेला कौल हा विनम्रतापूर्वक मान्य करणे हे लोकशाहीच्या हिताचं असतं. त्यांनी काय बोलावं, भांडूपच्या भोंग्यांनी रोज काय आवाज करावा हा त्यांचा अधिकार आहे. तर लवासा प्रकरणी हायकोर्टाने याचिका आता फेटाळलेली आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवारांची चौकशी मागणीची याचिका ती आता फेटाळलेली आहे. असं आहे की त्याबाबतचं न्यायालयामध्ये जे प्रकरण होतं याबाबतची अधिक माहिती घेऊन नक्कीच मी तुम्हाला याबाबत अवगत करेन. सर, मानिकर कोकाटे मामले में जिस तरीके से जमीन बंटवारे के मामले में जो आरोप था उसको लेकर जो उनकी आमदारकी है वो रद्द की जाए, इसको लेकर सुप्रीम कोर्ट गए थे, सुप्रीम कोर्ट ने उनको राहत दी है. कैसे इन तमाम चीजों को देखते एक तरफ महायुति सरकार है तो वही
महाविकास आघाड़ी के अनेक नेताओं ने आरोप किया था कि दूसरे नेताओं के लिए एक अलग न्याय होता है, लेकिन सत्ताधारी पार्टी के विधायकों के लिए एक अलग न्याय होता है। राहुल गांधी जब कोर्ट में गया था उसने ऐसा है कि 1995 का वो मामला है और ज़मीन का नहीं, एक सदनिका जो उन्हें एलोकेट की गई थी उसके ऊपर का वो मामला है। न्यायालयीन प्रक्रिया पे पूरा विश्वास रखते हुए राज्य के भूतपूर्व क्रीड़ा मंत्री माणिकराव कोकाटी जी ने आज सर्वोच्च न्यायालय में नीचे के कोर्ट के निर्णय के खिलाफ याचिका की थी। आज सर्वोच्च न्यायालय ने उन्हें दिलासा देते हुए उन्हें जो सज़ा दी गई थी उसको स्थगित किया गया है, इसलिए उन्हें जो उनकी विधायकी है वो भी बरकरार रहेगी। ये सत्य की जीत है, सत्यमेव जयते। अंजलि दमानिया लगातार जिस तरीके से अजित पवार हो या तमाम उनके मंत्रिमंडल को लगातार घेरने की कोशिश कर रहे हैं, जिस तरीके से लगातार अजित पवार के इस्तीफे की भी मांग हो रही है और तमाम जो घोटालेबाज मंत्री है उनकी भी उस तरीके से मांग हो रही है, कैसे देखते हो अंजलि दमानिया के आरोप पर? लगातार समाज सेविका अंजलि दमानिया जी ये एक आरोप राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी हो चाहे हमारे नेता अजित दादा पवार साहब हो, इनके ऊपर या राष्ट्रवादी के अन्य नेताओं पे करती रहती है। उन्हें लोकतंत्र में पूरी छूट है, उनके पास जो जो सबूत है, जो उच्च स्तरीय समिति एडिशनल सीएस विकास खरगे जी के नेतृत्व में जांच कर रही है, उन्हें वो जाके मिल सकती है। राज्य के राजस्व मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे जी के पास भी वो जाके सारे सबूत दे सकती है। अंततः जो भी निष्कर्ष उस कमिटी के द्वारा आएंगे उस प्रकार से राज्य शासन निर्णय लेगी, पर प्रेरित होके, पूर्वग्रह दूषित होके, किसी एक एजेंडा के तहत लगातार सो कॉल्ड समाज सेविका अंजलि दमानिया काम कर रही है। सर, जिस तरीके से दोनों भाई उद्धव ठाकरे और राज ठाकरे लगातार दोनों साथ में आने वाले ऐसे संकेत दोनों दे रहे, मुद्दा ये होगा कि मराठी जिस तरीके से मतदाता हो या अल्पसंख्यक मतदाता हो, दलित मतदाता हो, इनको अपने पास सबसे ज्यादा खींच के ला रहा, दोनों भाइयों के आने से कहीं ना कहीं महायुति को उसको फटका बैठेगा। ऐसा है कि लोकतंत्र में युतियाँ बनती है, आघाड़ी बनती है, दोनों अपने पक्ष के राजनीतिक प्रमुख हैं, वो इस लोकतंत्र में निर्णय ले सकते हैं। लेकिन हाल ही में 288 नगर पालिकाओं के और नगर पंचायतों के जो चुनाव हुए उसमें फिर से महाराष्ट्र की जनता ने महायुति के ऊपर विश्वास जताया है। राज्य के मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहब के नेतृत्व में, उप मुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार साहब, उप मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे साहब, इन तीनों नेताओं पे विश्वास जताते हुए महाराष्ट्र की जनता ने फिर से जनादेश दिया है। सर, एक आखिरी सवाल, जिस तरीके से नगर निगम चुनाव को लेकर तमाम बैठकें जो सत्ताधारी पार्टी उधर, लेकिन कहीं ना कहीं महायुति में जो है सही तरीके से आलबेल जो देखने को मिल रहा है, कहीं ना कहीं सीट शेयरिंग को लेकर अभी भी जो है तिरमंडल जो है या उसका जो तीड़ा है वो थाने में किस तरीके से, क्योंकि मुंबई में क्या कुछ सीट शेयरिंग की उसकी वैल्यू है। ऐसा है कि थाने महानगर पालिका में महायुति के दो घटक पक्ष शिवसेना और भारतीय जनता पार्टी आपस में चर्चा कर रहे। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को अगर उस बैठक में बुलाया गया तो हमारे जिलाध्यक्ष नजीब मुल्ला जरूर जाएंगे। सम्मानपूर्वक सीटें अगर महायुति में राष्ट्रवादी कांग्रेस को मिली तो महायुति करके हम लड़ेंगे, अन्यथा थाने महानगर पालिका में स्वतंत्र तरीके से भी पूरा चुनाव लड़ने की ताकद राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी रखती है। सर, सेक्युलर पक्ष असल्यामुळे म्हणजे फुले शाहू आंबेडकरला मानणारा हा राष्ट्रवादी पक्ष आहे, त्यामुळे कुठेतरी युतीमध्ये तुम्हाला लांब ठेवलं जातं आहे, त्याचा फटका त्यांना बसणार, त्यामुळे तुम्हाला लांब ठेवलं जातं असं बोललं जातं। त्यामुळे येणाऱ्या काळात पाहिलं तर सेक्युलर पक्ष, महायुती, हिंदुत्ववादी अशा संघटना आहेत। असं आहे की पहिल्या दिवसापासून महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये महाराष्ट्रामध्ये केंद्रामध्ये सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर, परमपूज्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला धरूनच आमची विचारधारा आहे। त्या विचारधारेशी कुठेही तडजोड न करता महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही महायुतीमध्ये सामील झालो आणि तीच विचारधारा घेऊन आम्ही लोकांसमोर जात असतो। त्याचा फटका बसणार, त्यामुळे कुठे दूर केला जातो? अजिबात फटका बसलेला नाही। महायुतीला जे घवघवीत यश
झालेल्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मिळालं. कुठेही महायुतीला त्याचा फटका बसला नाही. किंबहुना महाविकास आघाडीला किती कमी जागा आणि त्यांच्यामध्ये मोठा भाऊ कोण? काँग्रेस म्हणतं महाविकास आघाडीमध्ये आम्हीच मोठा भाऊ. शिवसेना उबाठा म्हणते महाविकास आघाडीमध्ये आम्हीच मोठा भाऊ. किंबहुना अशा प्रकारचा संघर्ष त्यांच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये सुरू झालेला आहे. मात्र नवाब मलिकला लांब ठेवण्याचं कारण त्याच्यानंतर त्यांच्यावरती आरोप, त्याच्यामुळे तोही फटका आहे. त्यामुळे तशामुळे कुठेतरी साईड ट्रॅक केलं जातं तुम्हाला. असं आहे की नवाब मलिक साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुंबई महानगरपालिकेची जी निवडणूक व्यवस्थापन समिती आहे त्याचं अध्यक्षपद त्यांना दिलेलं आहे. महायुतीमध्ये ज्यावेळेला चर्चा करण्याची वेळ येईल त्यावेळेला प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब असतील, त्याचप्रमाणे संपर्क मंत्री म्हणून मुंबईच्या कुमारी अदितीताई तटकरे मॅडम असतील, हे दोघं देखील चर्चा करू शकतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ज्येष्ठ नेते व माजी मंत्री नवाब मलिक साहेब यांना मुंबई निवडणुकीच्या व्यवस्थापन समितीचं अध्यक्षपद दिलंय, जो पक्षांतर्गत निर्णय आहे आणि ज्याचा सर्वस्वी अधिकार राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजितदादा पवार साहेबांनी घेतलेला तो निर्णय आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.